माजी मंत्री राजकुमार बडोले साहब। वो मेरा दोस्त है, बहुत पुराना दोस्त है मेरा। हम एक साथ में घूमते थे यार, एक साथ में इलेक्शन भी लढे, एक साथ इलेक्शन भी लड़े। 14ला पण सोबत लढले आणि 19ला पण। हाँ, 14 में उसने मुझे रुलाया, 19 में मैंने उसको सुलाया। बात तो एक ही है। बरं, आता दोघे जर सोबत राहता तर काय चर्चा करता ह्या जर आपल्या फ्रेंडशिप विषयी? चर्चा काय एकदा कर- तुम्ही त्यांना हरवले, एकदा हां. त्यांनी तुम्हाला हरवलं, हो. बॅलन्स झाला। आता एकदम म्हणून तर युती, हां, म्हणून युती करून टाकली। आता नो स्मृती, आता ओनली श्रुती। म्हणजे सगळं इक्वल झालं, एकदा तुम्ही हरवले, एकदा त्यांनी हरवलं, आता सोबत। बस काँग्रेसकडून ह्या वर्षी डॉक्टर प्रशांत पडोळे हे उमेदवार आहेत। कसे बघता प्रशांत पडोळे हे सुनील मेंढे यांच्या समोर कशा प्रकारे हे निवडणूक लढतील किंवा त्यांना कॉम्पिटिशन देऊ शकतात का प्रशांत पडोळे? तर नाना पटोले त्यांच्यासोबत आहेत, ते काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष आहेत। सोबत असणं आणि राजकारणामध्ये पेटीच्या माध्यमातून मतं मिळवून देणं, ह्या दोन मूलभूत बाबी वेगळ्या असतात। नातेगोते संबंध असतातच, तो प्रश्न नाही आहे, पण एवढी मोठी लीड नानाभाऊ पटोलेसुद्धा, ते सुद्धा BJPत होते खासदार, बरोबर, त्यांनीसुद्धा भाजपा बघितलेली आहे, त्यांनीसुद्धा राष्ट्रवादी बघितलेली आहे। ते अपक्ष असताना नंबर 2 क्रमांकावरती होते। ज्यावेळी राष्ट्रवादीचे 2 गट पडले आणि महायुतीमध्ये जो आपला अजित पवार गट आहे तो सामील झाला, आपण कुठे होते किंवा ज्यावेळी अजित पवार साहेबांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, जसा भाजपसोबत जाण्याचा निर्णय पक्षाने घेतला, कुठे होते आपण? इकडे होते की मुंबईलाच, किंवा आपल्याला माहीत होतं का आधीचं? हे बघा, आधीपासून तुम्हाला माहिती होतं की असं होणार आहे? आम्हाला काही माहीत नव्हतं, आपण क्षेत्रामध्येच होते, क्षेत्रात होतो। आम्हाला येतात ना निरोप की मुंबईला या, सभा ठेवलेली आहे। पण काय फरक आपल्याला जाणवतो? आपण महाविकास आघाडी सरकारमध्ये आपण सत्तेमध्ये होते आणि आता महायुती सरकारमध्ये पण आपण सत्तेमध्ये आहात, दोघेही सरकारामध्ये आपण काय फरक पाहता? विकासाकरता आम्ही महायुतीत गेलो, लोकांचा भ्रम आहे की आम्ही भाजपात गेलो नाही, आम्ही भाजपात गेलो नाही, त्यांच्यासोबत युती केली आणि गेल्या वित्तमंत्री दादा झाल्यानंतर मी या माझ्या मतदारसंघामध्ये खासदार प्रफुल्ल पटेल साहेब, खासदार प्रफुल्ल पटेल ही इज द मोस्ट टॅलेंटेड पॉलिटिशियन इन इंडिया। विजन काय असलं पाहिजे, कुठल्या वेळेस कुठला निर्णय घेतला पाहिजे, त्यांचं नेतृत्व गुण, त्यांचं वक्तृत्व आणि त्यांचं कर्तृत्व, आजही आम्ही जरी महायुतीमध्ये गेलो असलो तरी त्यांचं थेट प्रक्षेपण किंवा त्यांची थेट चर्चा देशाचे पंतप्रधान आणि अमित शहा यांच्यासोबत होत असते। शरद पवार साहेब, शरद पवार फार चांगला माणूस, 60 वर्षाचा प्रचंड अनुभव असलेला मुत्सद्दी राजकारणी, पण कधी कधी योग्य निर्णय न घेतल्यामुळे अडचणीत आलेला राजकारणी। नमस्कार, मी संघर्ष उकरे आणि आपण पाहतात झकास मराठी। झकास मराठीवर आपण सतत लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्वसामान्य लोकांच्या मनात काय आहे किंवा कशा प्रकारे ही 2024ची लोकसभा होईल, निवडणुका होतील, हे आपण सर्वांकडे दाखवण्याचा प्रयत्न करतो। आज आम्ही आहोत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात। भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील एक महत्त्वाचा तालुका म्हणजे मोरगाव अर्जुनी तालुका। मोरगाव अर्जुनी तालुका सडक अर्जुनी विधानसभा जी आहे ती नेहमी ह्या विधानसभेचं जे मतदान आहेत, जे मतदार आहेत, हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये। ह्या वर्षी ह्या क्षेत्राचं काय चित्र राहणार आहेत, लोकांच्या मनात काय आहे किंवा कशाप्रकारे ही 2024ची लोकसभाची निवडणूक ह्या क्षेत्रातील लोक पाहतात, हे आज आपण जाणून घेणार आहोत। आज आमच्या ह्या बैठकीमध्ये ह्या सगळ्या विषयांवर चर्चा करण्याकरिता स्वतः अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे साहेब आहेत। साहेब, स्वागत आहे आपलं झकास मराठीवर। नमस्कार। लगेच 2024 ते 19 एप्रिलला लोकसभेच्या निवडणुका आहेत साहेब, कशा प्रकारे पाहता आपण ह्या 2024च्या लोकसभेला? 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये महायुतीचे उमेदवार माननीय सुनीलजी मेंढे मागच्या निवडणुकीमध्ये 1,95,000 मताच्या फरकाने ते निवडून आले होते। त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकत्र आघाडी होती, तरी त्यांना जवळपास 2 लाखाची आघाडी घेऊन
ते निवडून आले. यावेळेस देशामधलं चित्र बदललं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NDA सोबत आणि राज्यामध्ये महायुतीच्या सोबत सत्तेमध्ये सहभागी झाले. त्यामुळे भंडारा गोंदिया जिल्ह्याचं नेतृत्व माननीय प्रफुल्ल पटेल गेल्या 35 वर्षापासून या दोन्ही जिल्ह्यामध्ये करत आहेत. अनेकदा ते लोकातून सुद्धा खासदार झालेले आहेत आणि राज्यसभेवर सुद्धा अविरतपणे ते राज्यातून राज्यसभेत ते निवडून जातात. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांचं राजकीय कौशल्य आणि त्यांचं नेतृत्व आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार महायुतीचा उमेदवार म्हणून सुनील मेंढे याची परीक्षा त्यांनी मागेच दिली. आता या परीक्षेमध्ये एक घटक युतीतील राष्ट्रवादी पक्षाचा आमदार म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या मतदारसंघामध्ये मी स्वतः आमदार असतानासुद्धा, आमदार तेवढंच नव्हतो मी, नंतर माझी निवडणूक झाली, पण माझ्या निवडणुकीच्या एक 3-4 महिन्यापूर्वी 19,000 मतांचा आपले सुनील मेंढे हे जे त्यावेळेस उमेदवार होते त्यांना लीड मिळाली होती. 19,000 मतांची लीड होती त्यावर्षी. 19ला. यावर्षी किती? 18-19,000. हां, ह्या वर्षी किती लीड देणार आहात ह्या क्षेत्रातून? यावेळेस राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन पार्टी आणि मित्र पक्ष यांची एकत्रित वोट या महायुतीमध्ये असल्यामुळे आणि हा मतदारसंघ सतत भाजपाचा किंवा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्यामुळे यावेळेस निश्चितच या मतदारसंघातील आमदार म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की ती जी लीड होती 19,000ची ही यावेळेस आम्ही डबल करून दाखवू, एवढं मी आपल्याला ग्वाही देतो. काँग्रेसकडून ह्यावर्षी डॉक्टर प्रशांत पडोळे हे उमेदवार आहेत. कसे बघता प्रशांत पडोळे हे सुनील मेंढे यांच्यासमोर कशा प्रकारे हे निवडणूक लढतील किंवा त्यांना कॉम्पिटिशन देऊ शकतात का प्रशांत पडोळे? प्रशांत पडोळे हा डॉक्टर आहे व्यवसायाने. बरोबर. त्यांनी यापूर्वीसुद्धा निवडणूक लढवली होती 2014 विधानसभेची. त्यामध्ये त्यांना माहीत आहे की त्याने किती मतं त्यावेळेस मिळवले होते. त्याची जर मी तुलना करेन तर आता एकदम थेट कुठलाही पार्टीशी राजकीय अनुभव नसताना 2 जिल्ह्यातील 6 आमदाराच्या मतदारसंघामध्ये फेरफटका मारून लोकांना आपलंसं करून घेणं एवढं त्यांना जमणार नाही. त्याविरुद्ध सुनील मेंढे जे म्हणतात लोक की काय केलं त्यांनी आम्हाला सांगावं, किमान त्याचा चेहरा तरी सर्वसामान्य जनतेपर्यंत गेलेला आहे आणि त्याच्या पाठीशी भारतीय जनता पक्षाची भक्कम ताकद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत आहे आणि त्यामुळे मला वाटत नाही की डॉक्टर प्रशांत पडोळे हे त्यांच्यासमोर कितपत तग धरून राहतील किंवा कसा त्यांचा मुकाबला करतील आजही मी सांगू शकत नाही. 19 एप्रिलला मतदान पेटीतूनच याचं उत्तर आपल्याला मिळेल. काही लोक म्हणतात की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे त्यांच्यासोबत आहेत, त्यांचे म्हणतात की त्यांचे काकाच लागतात आणि त्यांच्यामुळे प्रशांत पडोळेला फायदा होईल. हे बघा, नानाभाऊ पटोले ते सतत ह्या क्षेत्रामध्ये आता सध्या ते लाखांदूर मतदारसंघाचं नेतृत्व करत होते. बरोबर. त्यामध्ये अर्जुनी मोरगावसुद्धा होता. कोमाऱ्यापर्यंत हा मतदाराचा पट्टा होता. तर नाना पटोले त्यांच्यासोबत आहेत. ते काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष आहेत. सोबत असणं आणि राजकारणामध्ये पेटीच्या माध्यमातून मतं मिळवून देणं ह्या 2 मूलभूत बाबी वेगळ्या असतात. नातेगोते संबंध असतातच, तो प्रश्न नाही आहे. पण एवढी मोठी लीड नानाभाऊ पटोलेसुद्धा, ते सुद्धा BJPत होते खासदार. बरोबर. त्यांनीसुद्धा भाजपा बघितलेली आहे, त्यांनीसुद्धा राष्ट्रवादी बघितलेले आहे. ते अपक्ष असताना नंबर 2 क्रमांकावरती होते 2009ला. पण त्यानंतर 2014ला ते भाजपात जाऊन ते भाजपातून खासदार झाले. त्यामुळे त्यांनीच जी माणसं भाजपात घेऊन गेली ते तिथंच राहिली आणि तेच फक्त भाजपाच्या बाहेरून काँग्रेसमध्ये गेले. तर त्यामुळे लोकांचा इतिहास लोकांना माहीत असतो. त्यामुळे कसा फरक पडेल हे मी आज सांगू शकत नाही. परंतु डॉक्टर प्रशांत पडोळे हे फार मोठ्या फरकाने त्यांचा पराभव होईल एवढं मी आज तुम्हाला भाकीत करून सांगू शकतो.
बरं साहेब, आपण जेव्हा युवकांची चर्चा करतो तर मोठ्या संख्येने युवक सतत भंडारा गोंदिया क्षेत्रातील युवक लोक कंप्लेंट करतात, की म्हणतात की ह्या ठिकाणी रोजगाराकरिता काही मोठं कारखाना नाही, मोठ्या इंडस्ट्रीज नाही, काही नाही, त्यामुळे युवकांकरिता कुठंतरी युवकांची अडचण होते या क्षेत्रामध्ये. का जसं ते एज्युकेशन घेतात, हायर एज्युकेशन घेतात, मात्र त्यांना काम मिळत नाही असं आपल्याला वाटतं. त्यामुळे युवक निश्चितच वाटते. ज्या दिवशी प्रफुल्ल पटेल यांचा पराभव झाला 14ला, ज्या प्रफुल्ल पटेल यांनी भेलचा एवढा मोठा हजारो एकर शेतकऱ्याची शेती दुप्पट किमतीनं विकत घेऊन कारखाना उभा केला आणि त्या कारखान्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपसुद्धा झालं होतं, पण त्यानंतर लोकांना कळलं नाही, तरुणांना कळलं नाही आणि त्यामुळे जो कारखाना आत्तापर्यंत भरभराटीच आला असता त्या कारखान्याची गती खुंटली. त्यावेळेस तर नानाभाऊ पटोलेच खासदार झाले होते. कारखाना का बंद पडला हे त्यांना प्रश्न विचारलं पाहिजे. आणि म्हणून प्रफुल्ल पटेल साहेबांनी निर्णय घेतलेला आहे की राज्यसभेत मी निवडून गेलेलो आहे, लोकसभेत जर सुनील मेंढे गेले तर हा भेलचा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प त्याचा आम्ही पुनरुज्जीवन करू आणि या परिसरातील भंडारा गोंदिया जिल्ह्यातील तरुण पोरांना हजारो मुलांना तिथं नोकऱ्या लागतील, शेतकऱ्याचं कॅपिटल उत्पन्न वाढेल आणि भंडारा ते देवरीपर्यंत हा सगळा परिसर उद्योगशीलतेच्या दृष्टिकोनातून निश्चितच प्रगती करेल असं त्यांनाही वाटतं, तसंच आम्हालासुद्धा वाटतं. कारण शेवटी शिकलेली मुलं त्यांच्या हाताला जर काम मिळालं नाही तर हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे आणि राज्यकर्ते म्हणून हे आमचंसुद्धा दुर्दैव आहे. आणि म्हणून प्रफुल्ल पटेलचं व्हिजन जेव्हा ते आमच्याशी चर्चा करतात तेव्हा आम्हाला त्यांनी सांगितलं, तुम्हाला माहीत असेल की भंडाराला जेव्हा नामांकन अर्ज भरण्यासाठी सुनील मेंढेचं आले होते त्यावेळेस त्यांनी भाष्य केलं होतं की एकीकडे आपल्याला बेलचा प्रकल्प तर सुरू करायचाच आहे, पण त्याच्या सोबतीला आपल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये कुठल्या ठिकाणी उद्योजकांना आपण निमंत्रण करून 4-5 उद्योगाची त्यांची चर्चा झालेली आहे आणि प्रत्येक उद्योजकांनी त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही आम्हाला जर जमीन देऊ शकलात, तुम्ही आम्हाला पाणी देऊ शकलात, तुम्ही आम्हाला वीज देऊ शकलात तर आम्ही निश्चितच एकेका प्रकल्पामध्ये 10-12 हजार कोटी रुपये खर्च करू. आणि अशा पद्धतीने प्रफुल्ल पटेल यांचा दृष्टिकोनात तो आहे की शेतीवरती आधारित उद्योगधंदे सुरू झाले पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे मोठ्या प्रमाणावरती काम झाले पाहिजे. आणि या गोंदिया भंडारा जिल्ह्याचा चेहरा जो आज लोकांना दिसतोय की धानाच्या पलीकडे विचार करता येत नाही, तर यामध्ये इंडस्ट्रियल बेड तयार करून चांगले ड्रॅगन फ्रूटसारखे फळं तयार करता आले पाहिजे, आपल्याला गुलाबाची उत्तम शेती करता आली पाहिजे, आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीनं फळबागाची शेती करता आली पाहिजे. याकरता हा ॲग्रोबेड तयार झाला पाहिजे आणि ॲग्रिकल्चर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करता सतत ते प्रयत्नशील असतात. आणि ज्या खात्यामध्ये इतकं वर्ष नोकरी केली, मलाही तेच वाटतं की कुठल्याही परिसरामध्ये जोपर्यंत ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट होणार नाही तोपर्यंत एम्प्लॉयमेंट जनरेशन शेतीतूनही होणार नाही आणि बेरोजगार पोरांच्या हाताला उद्योगाच्या मार्फत रोजगारसुद्धा मिळणार नाही. अशी दुहेरी भूमिका घेऊन आम्ही यामध्ये महायुतीमध्ये सामील झालेलो आहोत. हे खऱ्या अर्थाने आपल्याला मला सांगायचं आहे. बरं साहेब, आणखी एक मुद्दा लोकांना जाणून घेण्यामध्ये फार इंटरेस्ट आहे. ज्यावेळी राष्ट्रवादीचे 2 गट पडले आणि महायुतीमध्ये जो आपला अजित पवार गट आहे तो सामील झाला, आपण कुठे होते किंवा ज्यावेळी अजित पवार साहेबांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, जसा भाजप सोबत जाण्याचा निर्णय पक्षाने घेतला, कुठे होते आपण? इकडे होते की मुंबईलाच? किंवा आपल्याला माहीत होतं का आधीचं? हे बघा, आधीपासून तुम्हाला माहिती होतं की असं होणार आहे? आम्हाला काही माहीत नव्हतं. आपण क्षेत्रामध्येच होते, क्षेत्रात होतो. आम्हाला येतात ना निरोप की मुंबईला या सभा ठेवलेली आहे, पण कुठल्या गटात मी जावं आमदार म्हणून तो निर्णय मी घेत नाही. आमचे श्रेष्ठ नेते आहेत ज्यांनी मला 2014ला मला कुठलाही राजकीय अनुभव नसताना त्यांनी मला तिकीट दिलं. बरोबर. आणि 2019ला काँग्रेसच्या कोट्यात असलेली तिकीट राष्ट्रीय कोट्यात त्यांनी आणून दिलं आणि मला आमदार करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा नाही तर सर्वच त्यांचा वाटा आहे. ते प्रफुल्ल पटेल ज्या पक्षामध्ये जातील, जे विचार घेऊन जातील त्यांच्या पाठीशी मी त्यांचा हनुमान म्हणून त्यांच्या पाठीशी जाणार आहे, एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. बरं, म्हणजे सरळ आपण सभा आहे म्हणून तुम्हाला माहिती झालं आणि त्या ठिकाणी निर्णय झाला की महायुतीमध्ये जायचं आहे. जायचं आहे तिथं निर्णय झालाच आहे ना. निर्णय झाला म्हणून तर आम्ही गेलो. बरं, आता का गेलो तुम्ही विचाराल, त्याचं उत्तर देतो मी.
काय फरक आपल्याला जाणवतो? आपण महाविकास आघाडी सरकारमध्ये आपण सत्तेमध्ये होते आणि आता महायुती सरकारमध्ये पण आपण सत्तेमध्ये आहात. दोघेही सरकारामध्ये आपण काय फरक पाहता? मी आमदार झाल्यानंतर माझ्या आमदारकीच्या कालखंडात फार स्थित्यंतर झाली. हां, 1-1.5 वर्ष भारत थांबला, राज्य थांबला, जिल्हा थांबला, गाव थांबलं, सगळेच लोक थांबले. कोरोना काळात वर्ष गेला कोरोनामध्ये. हां, त्यानंतर थोडी विकासाची एक आपण पाऊलवाट हळूहळू वाटचाल केली. त्यावेळेस सुद्धा अजितदादा वित्तमंत्री आणि नियोजन मंत्री होते. त्यांनी आम्हाला पैसे द्यायला सुरुवात केली. पण 1 वर्षाच्या कालखंडानंतर पुन्हा सत्तांतर झालं आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्याच कॅबिनेटमध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री जे माजी मंत्री मुख्यमंत्री होते ते उपमुख्यमंत्री झाले. आम्ही विचार केला की आमच्या या राज्यामध्ये आमदार म्हणून जर आम्ही विकास करू शकलो नाही, आम्हाला लोक प्रश्न विचारतात की तुमचे विचार काय. आम्ही आता लोकांना सांगतो की मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या नियमानुसारच आम्ही आमचे विचार सोडलेले नाही आहेत. विकासाकरता आम्ही महायुतीत गेलो. लोकांचा भ्रम आहे की आम्ही भाजपात गेलो नाही. आम्ही भाजपात गेलो नाही, त्यांच्यासोबत युती केली आणि गेल्या वित्तमंत्री दादा झाल्यानंतर मी या माझ्या मतदारसंघामध्ये 250 कोटी रुपये आणू शकलो. एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. रस्त्याचं जाळं असेल, सिंचनाची सोय असेल, आरोग्याबद्दल प्रश्न निर्माण झाले. हे सगळे प्रश्न या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये मला जेवढा निधी मिळाला विकासाची गती आणण्यासाठी आणि मलासुद्धा लोकांपर्यंत जाता यावं ताठमानेनं, ती मला संधी प्राप्त झाली. त्यामुळे कुठं आपण गेलं पाहिजे, विचार आहेत तेच आहेत. घडी तीच, फक्त वेळ नवीन आहे. वेळेचं सोनं आपण केलं पाहिजे आणि संधी आपल्याला जी मिळाली आमदार म्हणून त्या संधीचं सोनं करून लोकांपर्यंत विकासाची गंगा घेऊन गेली पाहिजे, एवढाच विचार ठेवून आम्ही युतीमध्ये गेलो. एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. फक्त विकासाच्या मुद्द्यावर अनेक असे मुद्दे आहेत ना. विकास इज वन ऑफ द पार्ट ऑफ दॅट होल इश्यू. बरं, एक रॅपिड फायर सेशन घेतो साहेब. मी एखाद्या नेत्याचं मी नाव घेतो, त्याचा आवडणारा सगळ्यात चांगला गुण आणि एक गुण असा जो खटकतो तुम्हाला सांगायचा आहे. खटकतो म्हणजे थोडा त्याने चेंजेस करायला पाहिजे किंवा म्हणजे व्यक्तिगत तुम्ही काय विचार करताय सांगायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचं जर काही खटकण्यासारखं असतं चांगलं गुण तर तिसऱ्यांदा PM बनूच शकत नाही ते. बरं, चांगला गुण जो सगळ्यात जास्त आवडता पण मोदीजींचं तुम्हाला व्यक्तिगत? विश्वगुरू त्यांनी सिद्ध केलं की देशातच नव्हे तर अमेरिकेत सुद्धा त्यांना रेड कार्पेट म्हणून त्यांचं स्वागत करतात. राहुल गांधी, सज्जन माणूस आहे. खासदार प्रफुल्ल पटेल साहेब, खासदार प्रफुल्ल पटेल ही इज द मोस्ट टॅलेंटेड पॉलिटिशियन इन इंडिया. विजन काय असलं पाहिजे, कुठल्या वेळेस कुठला निर्णय घेतला पाहिजे, त्यांचं नेतृत्व गुण, त्यांचं वक्तृत्व आणि त्यांचं कर्तृत्व. आजही आम्ही जरी महायुतीमध्ये गेलो असलो तरी त्यांचं थेट प्रक्षेपण किंवा त्यांची थेट चर्चा देशाचे पंतप्रधान आणि अमित शहा यांच्यासोबत होत असते. त्यामुळे एक माझ्या जिल्ह्यातील नेता सर्वोच्च पदावर गेल्यानंतर कोणाशी बोलू शकतो, हा सगळ्यात मोठा कॉर्पोरेट ज्याला सेक्टरमध्ये आपले गुण म्हणतो ना आपण, की भरारी घ्यायची तर उंच भरारी घ्यायची, आकाशाला गवसणी घालायची, एवढं उदात्त दृष्टिकोन समोर ठेवून ती आपली दिशा दिग्दर्शन करत असतात. तो मला गुण त्यांचा फार चांगला आवडतो. शरद पवार साहेब, शरद पवार फार चांगला माणूस, 60 वर्षाचा प्रचंड अनुभव असलेला मुत्सद्दी राजकारणी, पण कधी कधी योग्य निर्णय न घेतल्यामुळे अडचणीत आलेला राजकारणी. माजी मंत्री राजकुमार बडोले साहेब, वो मेरा दोस्त है, बहुत पुराना दोस्त है मेरा. हम एक साथ में घूमते थे यार, एक साथ में इलेक्शन में लड़े, एक साथ इलेक्शन भी लड़े. दोस्ती आता कहीं नहीं, 2009 में वो लड़ा अकेला, मेरे भाई को टिकट मिलने वाली थी, नहीं मिली, वो लढा. 2014 मध्ये तर 2009ला माझा भाऊ भारतीय जनता पक्षामध्ये 30 वर्षापासून काम करत होता गोंदिया जिल्ह्यामध्ये. त्याला नाही मिळालं तिकीट बडोलेला मिळाली. मी त्याला शुभेच्छा दिल्या होत्या.
जो जीता वो सिकंदर, जो हारा उसके फुटे मुकद्दर. 14ला पण सोबत लढले आणि 19ला पण. हाँ, 14 में उसने मुझे रुलाया, 19 में मैंने उसको सुलाया. बात तो एक ही है. बरं, आता दोघे जर सोबत राहता तर काय चर्चा करता ह्या जर आपल्या फ्रेंडशिप विषयी? चर्चा आणि काय एकदा कर- तुम्ही त्यांना हरवले, एकदा हां. त्यांनी तुम्हाला हरवलं, हो. बॅलन्स झाला. आता एकदम म्हणून तर युती. हां, म्हणून युती करून टाकली शेवटी. आता नो स्मृती, आता ओनली श्रुती. म्हणजे सगळं इक्वल झालं. एकदा तुम्ही हरवले, एकदा त्यांनी हरवलं, आता सोबत. बस. लोकांशी जेव्हा आपण चर्चा करतो की 24ला ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यांच्यामध्ये आता बडोले साहेब पण युतीमध्ये आहेत आणि मनोहर चंद्रिकापुरे साहेब पण युतीमध्ये आहेत. आणि जो तिकीटचा जो विषय आहे तर महायुतीमध्ये तिकीट तर कुणाही एकाच नेत्याला भेटेल. तर एकदा बडोले साहेबांना भेटली तर ते काय भूमिका घेतील आणि चंद्रिकापुरे साहेबांना जर भेटली तर नाही भेटली तर ते काय भूमिका घेतील? काय भूमिका असेल तुमची जर त्यांना तिकीट भेटली तर? जेव्हा आम्ही महायुतीत गेलो तर निर्णय तोच होता ना. ज्या मतदारसंघामध्ये ज्याचे खासदार असतील ते त्या मतदारसंघातून लढतील, ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचे आमदार असतील ते त्या मतदारसंघातून लढतील. हा काही भूमिकेचा प्रश्न नाही आहे, हा त्या राजकीय पक्षाच्या मुत्सद्दीपणाचं ते लक्षण आहे. बरं. आणि मला पक्का माहिती आहे की ही तिकीट कुठल्या पक्षाला येणार आहे म्हणून. ज्यांना पण भेटली तर सोबत मिळून काम करायचं. सोबत घेऊनच जायचं आहे. दुश्मनी लाख सहे खत्म नहीं कीजिए रिश्ता, दिल मिले या न मिले हाथ मिलाते रहिए और युति को आगे बढ़ा के अच्छे काम करना चाहिए. दोघांचे दिल भेटले ना आता, म्हणजे सगळे मन दिल विचार. भी मिला है, दिमाग भी मिला है. क्या है उसमें? पक्ष जो बोलेंगे कुछ हम लोग आगे बढ़ सकते हैं, बाकी और क्या है. खूप खूप धन्यवाद साहेब ही मुलाखत दिल्याबद्दल. चला, धन्यवाद. पक्षाचा जो निर्णय राहील तो साहेबांना मान्य राहील. लोकसभा निवडणुकावर चंद्रिकापुरे साहेबांनी आपले मत प्रकट केलं. ज्या मागच्या वर्षी 19,000ची लीड जी मेंढे साहेबांना होती, ह्या वर्षी ती लीड तब्बल समोर घेऊन जायची आणि मेंढे साहेबांना पुन्हा एकदा ह्या क्षेत्राचा खासदार बनवायचा आहे असं चंद्रिकापुरे साहेबांनी सांगितलं. सर्व प्रश्नांची उत्तरे आमदार मनोहर चंद्रिकापुरे साहेबांनी रोखठोक अंदाजामध्ये दिली आणि आपण सुद्धा ही मुलाखत त्याच अंदाजामध्ये शेवटपर्यंत पाहिली. त्याबद्दल आपण सर्व प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद.